उमरगा विधानसभा निवडणूकच्या आजच्या हा शेवटचा टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे। या निवडणुकीमध्ये प्रवीण स्वामी हे महाविकास आघाडीचे एक चांगला उमेदवार पक्षाने दिलेला आहे आणि त्यांच्या समोर असलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड असा रोष आहे। त्यांनी जे म्हणतात मी एवढा विकास केलो तेवढा विकास केलो, हे सगळं हे कागदावरच आहे। उलट ह्या आमदारांनी आम्ही मंजूर करून आणलेले बरेच कामं रद्द केलेत, त्याची यादी पण आमच्याकडे आहे। काल जाहीर सभेमध्ये आम्ही सांगितलंय आणि लोकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे। गेले 15 वर्ष या माणसाने काहीच केलं नाही आणि वरून सांगायचं की मी एवढं काम केलं तेवढं काम केलं। काम तर ठीक आहे, काम केलं, परंतु काम तुम्ही रद्द पण केलात ही पण लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे। विकासाचं काम रद्द करणारा कोण आमदार आहे का आतापर्यंत बघा महाराष्ट्रामध्ये? म्हणून अशा या उमेदवाराला लोकांना सध्या म्हणजे फार प्रचंड रोष आहे आणि उद्या होणाऱ्या निवडणूक ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली निवडणूक आहे। जनता स्वतः हातात घेऊन ही निवडणूक लढत आहे। म्हणून ह्या निवडणुकीमध्ये प्रवीण स्वामीचा विजय हा 100% झाल्या जमा आहे। फक्त 23 तारखेचा आपला गुलाल उदायचं बाकी आहे। जो सध्याचा जो आमदार आहे त्या आमदारच्या विरोधामध्ये प्रचंड असा रोष आहे आणि हा प्रवीण स्वामी स्वच्छ चारित्र्य संपन्न एक शिक्षक आदर्श शिक्षक आहे। म्हणून ही निवडणूक आज जनतेनेच हाती घेतलेली आहे। हा विजय कुणीही रोखू शकणार नाही। कमीत कमी 20 ते 25 हजारच्या मताधिक्याने ही सीट आज राहिल्या जमा आहे। आम्ही गेली 15 दिवसापासून फिरतोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला असा रिस्पॉन्स आहे की आम्ही निवडून आल्यासारखं आमचं स्वागत होत आहे। म्हणून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते अमितभाई असतील, ओमदादा असतील, या सर्वांनी धीरज पाटील असतील, या सर्वांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि या उमरगा तालुक्यामध्ये बाबा पाटलांनी त्या महाविकास आघाडीचा नेता म्हणून आम्ही सर्वजण काम करत आहे।